थंडीच्या दिवसांमध्ये मूग डाळ घालून बनवलेली हिरवीगार मेथीची भाजी आणि त्यासोबत टम्म फुगलेली ज्वारीच्या पिठाची भाकरी. काय बेस्ट कॉम्बिनेशन आहे ना. आणि या पद्धतीने जर तुम्ही मेथीची भाजी बनवलीत तर मेथी न खाणारेसुद्धा अगदी आवडीने आणि रोजच्या रोज म्हटलं तर खातील. तर त्यासाठी इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 2 पळी तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग घालायची. जिरे छान तडतडले, हिंग फुलली की यामध्ये इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत त्या घालायच्या. लसूण थोडासा जास्त वापरायचं आहे, त्यामुळे मेथीच्या भाजीला चव खूप छान येते. आता लसूण आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. लसूण सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घेतला की आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि 5 ते 6 चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि मिरचीसुद्धा छान भाजली जाईपर्यंत. तर इथे पहा कांदा मी छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये इथे मी मेथीची भाजी स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवली होती, म्हणजे यातील एक्स्ट्रा पाणी निघून जाईल. आता ही मेथीची भाजी यामध्ये घालायची आणि त्यानंतर इथे मी 2 चमचे मूग डाळ पाण्यामध्ये एक 15 ते 20 मिनटं छान अशी भिजवून घेतली आहे. ती मूग डाळ घालायची. इथे मूग डाळ मी घरचीच वापरते आहे, तुम्ही विकतची वापरली तरीसुद्धा चालेल. आणि 2 मोठे चमचे इतकी मूग डाळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. मूग डाळ भिजवूनच वापरायची आहे, डायरेक्ट अशीच वापरू नका. मूग डाळ घातल्यानंतर आता मेथीची भाजी आणि मूग डाळ भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायची आणि परतून घ्यायची. आता सुरुवातीला मेथीची भाजी घातल्यानंतर यामध्ये लगेच मीठ घालायचं नाही, कारण पालेभाज्या सुरुवातीला जास्त प्रमाणात असतात आणि शिजत आल्या की त्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे जर सुरुवातीला तुम्ही मीठ घातलं तर यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं. त्यामुळे भाजी अशा पद्धतीने परतून घ्यायची. भाजी शिजली, भाजीचं प्रमाण कमी झालं की त्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं. तर इथे सुद्धा पहा भाजी मी छान परतून घेतली आहे. आता यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घालायचं. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व परतून घ्यायचं, म्हणजे कूट आणि मीठ भाजीमध्ये एकसारखं मिक्स होईल. तर इथे पहा सर्व साहित्य मी छान. आता काय करायचं, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि एक अर्धी वाटी पाणी मी या ठिकाणी घेतले. ते पाणी यामध्ये घालायचं. तर पाणी घालताना हातावरती घेऊन घालायचं, म्हणजे पाण्याचं प्रमाण लक्षात येईल. पूर्ण अर्धी वाटी पाणी या ठिकाणी तुम्हाला लागणार नाही, थोडंसं कमीच लागेल. पाणी घातल्यानंतर आता कढईवरती झाकण ठेवायचं. मंद आचेवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. अधूनमधून झाकण काढून भाजी एकसारखी खालून हलवून घ्यायची, म्हणजे खाली लागून करपणार नाही आणि भाजी किती शिजते याचा अंदाजासुद्धा येईल. तर इथे पहा एकदा भाजी मी खालून एकसारखी मिक्स करून घेतली आहे. आता पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती ही भाजी शिजवून घ्यायची. आता ही भाजी शिजते तोपर्यंत मस्त गरमागरम टम्म फुगलेल्या ज्वारीच्या पिठाची भाकरीसुद्धा मी करून घेणार. तर इथे पहा भाकरीसुद्धा आपली बनवून झाली आहे. भाकरी बनवून होईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता भाजीसुद्धा अगदी छान तयार झाली आहे. डाळसुद्धा एकदम छान आणि मऊसूत शिजली आहे. इथे मी तुम्हाला दाखवते सुद्धा. तर इथे पहा डाळसुद्धा छान एकसारखी शिजली आहे आणि भाजी दिसायलाच तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते आहे. मूग डाळ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलंय, त्यामुळे ही मेथीची भाजी चवीला अजिबात कडवट लागत नाही, अप्रतिम लागते. आता आपण ताट वाढून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त गरमागरम डाळ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून बनवलेली हिरवीगार मेथीची भाजी, त्यासोबत मस्त गरमागरम अशी भाकरी. नक्की बनवून पहा, घरी सर्वांना नक्की आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत